हिंगोलीमध्ये खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात आदिवासी समाज आक्रमक झाला। नागेश पाटील आष्टीकर यांनी मुख्यमंत्र्यांना धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीचं पत्र व्हायरल झाल्यानंतर हिंगोलीमध्ये आदिवासी समाजाने आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे। गोंदियाच्या आमगाव नगरपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली। नगरपरिषदेच्या मागणीसाठी तहसील कार्यालयाच्या समोर आंदोलन सुरू आहे, तर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बैठकीमध्ये गोंधळ उडाला। स्टेजवर येऊ न दिल्यानं सभासदांनी गोंधळ घातल्याचं समोर आलं। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर सभा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली होती। उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीनं राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती। यावेळेस एका दिवसात तब्बल 5,01,37,000ची कर वसुली करण्यात आली आहे। मातंग समाजाच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला झाल्याप्रकरणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। घटनेला 1 महिना होत आला तरी आरोपींना अटक न झाल्यानं राहुरी तहसील कार्यालयावरती हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। पुण्याच्या दायरीमध्ये बंद घरातून दागिने लंपास केल्याची घटना समोर आली। चोरट्यांनी 2.5 लाखांची दागिने लंपास केले असून चोरट्यांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे। पैठण तालुक्यातील ग्रामीण भागात मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी 5,000पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज केलेत। या संदर्भात माहिती बार्टी समदूताच्या जयश्री भिसे यांनी दिलेली आहे। धारावीतील मशीद ट्रस्टच्या वतीनं अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात झाली। बीएमसीला दिलेल्या हमीनुसार बांधकाम हटवण्यास सुरुवात करण्यात आली। काही दिवसांपूर्वी पालिकेच्या कारवाई दरम्यान ट्रस्टनं बांधकाम हटवल्याचं आश्वासन दिलं होतं। सिंधुदुर्गच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागामध्ये राडा झाला। जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। पंचायत समिती सावंतवाडी इमारत बांधकाम ठेकेदारीवरून हाणामारी झाल्याचं समोर आलंय। शरद पवार दैवत असते तर त्यांनी पवारांना सोडलंच नसतं असा खोचक टोला सुरेंद्र पठार यांनी आमदार सुनील टिंगरे यांना लगावला। शरद पवारांची भेट घेतल्यानंतर सुरेंद्र पठार यांनी टिंगरे यांच्यावर टीका केली आहे। विठ्ठल रुक्मिणीला परिधान केल्या जाणाऱ्या पारंपरिक दागिन्यांची स्वच्छता आणि पॉलिश करण्याचं काम वेगानं सुरू आहे। शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं पंढरपूरच्या मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं दागिन्यांची स्वच्छता केली जाते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तुतारी चिन्हावरच विधानसभा लढणार अशी माहिती समोर आली। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून घड्याळ चिन्हावर दावा केला जाणार नाही। तुतारीवर लोकसभेला चांगलं यश मिळालं, महत्त्वाचा निर्णय पक्षानं घेतलेला आहे। अमरावतीच्या मेळघाटात भूकंपाचे धक्के जाणवले। अचलपूर, चिखलदरा आणि अंजनगाव सुरजी परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले असून भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल इतकी होती। हिंगोलीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी गर्दी पाहायला मिळते। तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली, त्यामुळे बँकेच्या बाहेर पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी पाहायला मिळाली। शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी राऊतांवर हल्लाबोल केला। संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला असं वक्तव्य शीतल म्हात्रे यांनी केलं। विधानसभेनंतर कपडे फाडून लोकांना दगड मारताना ते दिसतील अशी घणाघाती आणि खोचक टीका देखील त्यांनी संजय राऊतांवर केलेली आहे। जितेंद्र आव्हाडांनी झिरवळ यांना पक्षामध्ये येण्याची ऑफर दिली। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये या, तुमची मागणी मान्य करू असं जितेंद्र आव्हाड यांनी झिरवळ यांना आंदोलनाच्या दरम्यान म्हटलेलं आहे।